तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांसाठी अंदाजी बातमी, आजपासून पीक विम्याचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एका हेक्टरला थेट 28,500 रुपये रक्कम सरकारने जाहीर केलेली आहे। तुमचं यादीमध्ये नाव आहे का? कोणत्या गावाचे पैसे मिळणार हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्य सरकारकडून आज 847 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। यामध्ये नेमकी कशा पद्धतीने पैशाची वाटप राहील? राज्य सरकारचा हिस्सा 18,000 रुपये राहील, केंद्र सरकारचा हिस्सा 2,000 रुपये राहील, 20,000 रुपये राहील आणि इन्शुरन्स कंपनीचा हिस्सा 8,000 रुपये राहील। असं एकूण तुम्हाला 28,000 रुपये प्रति हेक्टरी सरकारने मदत जाहीर केलेली आहे। यामध्ये नेमकी कोणत्या शेतकऱ्याला पैसे भेटणार आहे? यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पावसाचं खंड नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, नुकसान नोंद झालेलं आहे, बँक खाते आधार लिंकशी आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा लवकरच होणार आहे। म्हणजे आजपासून त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पीक विमा वाटप सुरू झालेले जिल्हे, आता यामध्ये हे जिल्हे आहेत, हे 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पहिला टप्पा वाटप चालू झालेला आहे। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, नंतर बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि अकोला या 12 जिल्ह्यामधील आजपासून त्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पीक विमा पेंडिंग असलेले जिल्हे, यामध्ये तुम्ही पाहू शकता, यामध्ये 19 जिल्हे सध्या पेंडिंगमध्ये आहेत, म्हणजे त्यांची प्रोसेस चालू आहेत। आता पहिला आहे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, गोंदिया आणि भंडारा हे 19 जिल्हे पेंडिंगमध्ये आहेत। आता या पेंडिंगमध्ये असलेल्या जिल्ह्यांना लवकर त्यांचे बँक प्रोसेस चालू आहेत। 1 ते 7 म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळून जाणार आहेत। आता याबद्दल जर तुम्हाला काय अडचण असेल, काय प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। राहिलेल्या जिल्ह्यातील पैसे लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये।